नमस्कार. आपण बघत आहात दिव्य भारत BSM न्यूज चॅनल. दिव्य भारत BSM न्यूज चॅनल सर्वसामान्य माणसाच्या न्यायासाठी. दिव्य भारत BSM न्यूज चॅनल मध्ये मी भागवत महाले आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आजची ठळक बातमी. सुरगाणा तालुक्यातील आंबाबाग उद्ध्वस्त, जिल्ह्यात वादळाचा तडाखा, कांदा चाळी, डाळिंबा बागा उद्ध्वस्त झाल्याचं वृत्त. सुरगाणा प्रतिनिधी रतन चौधरी. नाशिक जिल्ह्यात पश्चिम भागात सुरगाणा, देवळा, कळवण, पेठ, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे वादळी वाऱ्यासह डाळिंबाच्या बागाचे नुकसान झाल्याचं समजते. सुरगाणा तालुक्यात या आंबा बागांचं उद्ध्वस्त झाले असून मोसम खोऱ्यामध्ये वीज पडून 15 शेळ्या ठार झाल्याचे कळतं. वादळामुळे तयार झालेल्या कैऱ्यांचीही अपरिमित हानी झाल्याचे कळते. सुरगाणा तालुक्यातील बऱ्याच भागातील घरांचं पडझड झाले असून उमठाण परिसरामध्ये चक्रीवादळाने अवघ्या काही मिनिटात घराची छपरे उडाली आहेत. काही घराचे नुकसान झाले असून त्याच्यामध्ये भिंत कोसळले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारतीचे छप्पर उडून गेले आणि शेताबागातील आंब्याच्या झाडांचे कैऱ्यांचं खच पडलेला दिसून येतो आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. सुरगाणा प्रतिनिधी रतन चौधरी यांच्याकडून मिळालेल्या वृत्तानुसार सुरगाणा तालुक्यामधील उंबरठाण, बेहुडणे, निंबारपाडा, देवीपाडा, फणसपाडा, सुरगाणा, तळपाडा, वांगणबारी, चुली इत्यादी भागामध्ये सह डांगामधील काचनपाडा, माळुंगा या भागातही पावसाची हजेरी लावली. या चक्रीवादळामुळे मंगळवारी झालेल्या पावसात त्यामुळे अनेक घरांची छपरे उडाली असून आंबा बागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं कळतं. या आंबा बागाच्या नुकसानामुळे शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. वर्षभरात येणारं पीक सुद्धा या पावसामुळे गेल्याने लोकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. आणि याच पावसामुळे निंबारपाडा येथील गजाजी महाले, बाबुराव महाले, दिनेश महाले, नारायण महाले, ताराचंद महाले, केशव महाले यांच्या आंब्याचं नुकसान झाल्याचे समजते. सुरगाणा प्रतिनिधी रतन चौधरी यांच्याकडून आलेल्या वृत्तानुसार हरसूल व तोरंगण परिसरामध्येही पावसाने हजेरी लावली आणि त्या परिसरात घराचे छपडे. दिव्य भारत BSM न्यूज चॅनल मध्ये नवनवीन घडामोडी, ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत BSM न्यूज चॅनल. पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.